बैलगाडी क्षेत्रात चर्चेला उदाहरण आले. 1.5 कोटीची खरेदी, 1.5 कोटीची खरेदी किंवा मोठा विषय होणार, मोठा विषय होणार. तर मोठा विषय कोणचा? तर आपण प्रत्यक्षात विलास पवार मालकांनाच विचारू, अर्जुनची नक्की खरेदी होणार आहे, विक्री होणार आहे का? कितीपर्यंत मागणी आली? बोला आता, तुम्ही बोला. मागणी आली, माझ्याकडे बी मागणी भरपूर आली आणि जगताप माझे मित्र खास जगताप शेटकडे मागणी 1.5 कोटी पर्यंत आली. तर त्यांनी त्या दिवशी बाईक दिली वाटतं तिथं, शेटला माहित होतं जगताप शेटला. तर ते भरपूर मागणी, भरपूर लोक म्हणजे फोनवर फोन चालू असल्यामुळं काही मुंबईचे लोक 2-4 जणांचे फोन आले आणि जगताप शेटला भरपूर फोन आल्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा 1.5 कोटी मागणी माझ्याकडे आहे, तुम्हाला पुढचं काय ते बघा, मालकासंग बोलून बघा, आम्ही काहीतरी करू. असं चाललं होतं त्यांचं. तर म्हणून त्यांनी शेटनी बाईक दिली तिथं. आणि आपल्याला काय, आपल्याला पैसा आला तर आपण देऊ शकतो. काय तुमची काय अपेक्षा आहे? कितीपर्यंत तुम्हाला विकायला? आपल्याला 1,51,00,000 रुपये यायला पाहिजे बैलाची. म्हणजे 1,51,00,000 कोणी दिले तर तुम्ही त्यांना खुल्या मनाने खुल्या मनाने बैल द्यायला? देणार, खुल्या मनाने बैल देणार. काय आता करार तर संपतच आलाय, पण करार संपत आला. नंदी सहसा कोण देत नाहीत, काय कारण आहे त्याच्या मग? काय आपली गरीब परिस्थिती आहे, आपलं काय, आपले लेकर बाळ लहान लहान आहे, आपली गरीब परिस्थिती आहे, आपला पैसा आला तर देऊन टाकू आपण. त्याच्यामुळे नंदी पण खरेदी करणार? हा, मी टॉपचा अजून खरेदी करून आणतो 10 लाख 20 लाख पर्यंत. हा, मी टॉप मध्येच बैल घेतो आणि टॉप मध्येच पळतो. अर्जुनने एवढी भरपूर सारी संपत्ती पण कमवून दिली आणि तुमचं नाव पण वरपर्यंत नेलं. नाव मी खाली, बोर्डाच्या खाली माझं नाव येऊन देत नाही. मी लहानपणापासून, वयाच्या 12 वर्षापासून मी मैदान खेळतो. हा, अजून बी खाली नाव येऊन दिलं नाही मी. आणि मी 30-50 ते 60 लाख रुपयाला बैलात मायनस आहे. 10 लाख रुपयाचे वासरे घेतले, फेल झाले की आपले विकून टाकायचे. पण सगळ्यांना तर बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांना दिसून येते की विलास पवारांकडे भरपूर पैसा आहे, कारण का अर्जुन पण भरपूर नाही, लय कमवून गरीब आहे आपण, गरीब परिस्थिती आपली. आपण काही इतके लोकपती करोडपती माणसं नाही. हा, काय सांगताल बैलगाडी क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर वरून भरपूर नंदी आहेत. माझं छत्रपती संभाजीनगर गाव नाही, माझं जालना जिल्हा अंबड तालुका आहे. गाव तुमचं अंबड आहे, परंतु तिकडच्या नंदींना पण भरपूर किमती भेटायला लागल्यात. हा, तसंच ज्याच्या त्याच्या नशिबानी भेटतात. आता काल मी खुद 2 व्यवहार केले रात्री. काय सांगता? 10-11 वाजता रात्री आमच्या बब्या डॉनवाल्याला, कटरे, सागर शेठ कटरे, सागर शेठ कटरेला काल रात्री 9.5 लाख 10 लाख रुपयाला वासरू घेऊन दिला आदत मध्ये. हा, अक्षय पैलवानी एकदा आदत 11 लाखाला वासरू घेतलं. काय सांगताल आता क्षेत्रात एवढ्या खरेदी मोठ्या प्रमाणात का चालू आहे? का 9 नोव्हेंबर मैदानासाठी, याच्यासाठी लोक, त्यांना गोरगरीबाला पैसा भेटला त्यांनी बी दिला, बिचाऱ्यांनी दिले सगळ्या लोकांनी. 2-3 वाजता व्यवहार रात्री आम्ही भविष्यवाळीनं आम्ही 12 वाजता केला रात्री व्यवहार केला. हा, फोनवरच. असं रुपया कोणाचं काही घेणं नाही देणं नाही, प्रेमापोटी आपली ते म्हणले बा आम्हाला पाहिजेच तर दिलं आपण घेऊन. आपले मित्र तिकडचे आदतवाले होते, दिले त्यांना. आणि अर्जुन विषयी काय सांगताल? एवढ्या मोठ्या प्रमाणात किमती पण मागायला लागल्यात किंवा अफवा पण यायला लागल्यात भरपूर क्षेत्रात? अफवाचं काही नाही, पहिलंच व्यवहार चालू होतं. दिवाळीच्या टायमाला भाऊशेवाळ्याकडे पार्टी होती. हा, तर ते व्यवहार चालूच होता भाऊशेवाळ्याचा त्यांचा. त्याची चर्चा वाढली, वाढत वाढत गेली. तर मग जगताप शेठला बी फोन केले, जगताप शेठने बी सांगितलं वाटतं की बा इथपर्यंत बैल होईन काहीतरी, त्याच्या खाली काही होत नाही. मला अगोदर शेठनी फोन लावून बोलले होते की असं असं भाऊ पार्टी आहे आपल्याकडं, काय करायचं काय नाही. म्हणलं शेठ तुमच्या मनाने बघा, सगळ्याचा विचार करून बसू, देऊ बैल, काय हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं की 1.5 कोटी पर्यंत रक्कम मिळेल? 1.5 कोटी? 9 तारीखचं मैदानला चांगला पैरा झाला तर 2 कोटी घेऊ शकतो मी. एवढा कॉन्फिडन्स पण पाहिजे मालकाच्यात की आपल्याला नंदीने एवढं कमवून दिलंय की आपण 1.5 नाही 2 कोटीची पण अपेक्षा करू शकतो. कारण का अर्जुनने त्यांचं बैलगाडी क्षेत्रात एवढं नाव पण केलंय. मी काही त्याच्या उपाशी नाही. हा, पैसा आला तर देईन, नाही तर मी, मला इथं काय घरासारखं मी कव्हर बी इथंच पळत राहीन. हा तुमचा 5 भाऊचा वर्ष तुमचा संबंध दिसून एखाद्या 5 वर्षात एखाद्या पोरं मला घरी बी घेऊन देते. एवढं प्रेम आहे. हा, आणि अर्जुनने तुम्हाला तसं सांभाळ पण तुम्ही अर्जुनचा करताय, भाऊ पण घरच्या. एक महिना गावाकडे जातो. हे दोघं भाऊ म्हणजे ते असं म्हणत नाही की ते पाटलाचं बैल आहे म्हणून, अजिबात नाही. अण्णा रात्री 5 वाजता, रात्री दिवस रात्रभरातून 2-3 चक्रा मारतात बैलाकडे, चारा टाकणं, हे करणं, बापूचे वडील. त्याच्यामुळे कोणी आम्हाला काही अशी काळजी करीत नाही, विचारित बी नाही की बैल कसा आहे म्हणून. मी गेलो तर उलट बैल तयार करते. असं म्हणता येईल का की ह्याच पुण्याचं फळ तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात? बस, बाकी काय. आपण नीतिमत्ता, आपली नीतिमत्तामध्ये खोट नाही, आपलं नीतिमत्ता चांगली आपली कोणाबद्दल बी. त्याच्यामुळे आपण कोणाला काही वाईट बोलत नाही, वाईट वागत नाही कोणा संग, कोणाचा रुपया खात नाही. जे आहे आपलं ते देतो देव आपल्याला.
त्याच्यामुळे आपले चांगले आई वडिलांची पुण्याने आपलं चांगलं चालू आहे. आता फॉर्च्युनरचं मैदान आहे कारण का एवढी प्रमाणात तुम्ही जे सांगितले की आताच भरपूर 2-3 विक्र्या पण झाल्या, खरेदी पण झाल्या, हा तर ती ह्याच मैदानासाठी की 2-2 फॉर्च्युनरची मैदान आहेत? त्यासाठी चालू आहे. आदतचे वासर त्यासाठी चालू आहे. दुसऱ्या 2-3 जणांनी तिकून बैल आणलीत खरेदी करून. हे फॉर्च्युनर मैदानासाठी चालू आहे, बाकी काय होणार. अर्जुनचं नियोजन कसं असेल फॉर्च्युनर? अर्जुनचं नियोजन अजून केलं नाही. अजून पण केलं नाही. 9 तारखेचा आतापर्यंत 50-60% तर पहिरा झाला असेल. हा तर काय सांगताल का बरं अजून नियोजन? अजून नाही केला. 2 तारीख पर्यंत आम्ही करणार नव्हतो. 2 तारीखच्या पुढे नियोजन करू. का घरची गाडी पळताना दिसेल आपल्याला? घरची गाडी पळणार होती. हा. आतापर्यंत त्यांच्यावरच बसलो होतो. पण घरची गाडी आता ताईनं सांगितलं की दादानी पहिरा केला. मला काही विश्वासात घेतलं नाही, असं नाही, त्याचं थोडं बोलणं झालं आमचं. हा. मग आता त्यांच्या मर्जीने त्यांना पळू दे, त्यांचा बैल आहे.